श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. चला तर मग सुरुवात करूयात. त्याआधी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. स्वामी विचार नक्की ऐका. तुम्हाला बळ मिळेल, संकटाला सामोरे जाण्याची ताकद मिळेल. स्वामी म्हणतात, समोरच्या व्यक्तीचा प्रचंड राग आलाय. ती व्यक्ती समोर दिसली तरीही अंगाचा तीळ पापड होतो. असं वाटतंय जाऊन त्याचा पान उतारा करावा, पण तरीही मी काहीच करू शकत नाही, हेच सुरू आहे ना डोक्यात. मग अशा वेळी काय करायचं ते शांतपणे करा. मुळात राग येणे हे जरी नैसर्गिक असलं तरी राग हा समोरच्याला नाही तर तुला मारत असतो. या रागामुळे तुझी चलबिचल होत असेल, तू अस्वस्थ होतोस, पण समोरच्याला काहीही फरक पडत नाही हे तू विसरतोस. चालताना दगडाने ठेच लागली म्हणून आपण त्या दगडाला दोष देत नाही. आपणच नीट चालायला पाहिजे असा विचार आपण करतो, आपल्या डोक्यात येतो. दगडाला मारलं तर त्याला काही फरक पडणार आहे का? नाही ना. अगदी तसंच आहे. यात तुझीच ताकद वाया जाईल. म्हणून सांगतोय, तुझं रागावर नियंत्रण असायलाच पाहिजे. राग आला तर हक्काच्या व्यक्तीवर व्यक्त हो. अशा वेळी दीर्घ श्वास घे, पण मनात काही साठवून ठेवू नकोस. त्याने हा राग आणखीनच वाढत जाईल. त्याचा मात्र तुलाच त्रास होईल. आणि समोरच्यासाठी माझ्या कर्माचा फेरा आहेच. त्यासाठी तू भिवू नकोस. तू भिवू नकोस. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामींचे स्वामी बळ देणारे विचार ऐकायला आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि स्वामींचे स्वामी भक्त असाल तर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्की टाईप करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.